इथल्या या पुणे शहरामध्ये काल दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी विमाननगरच्या हद्दीमध्ये विमाननगरचे स्थानिक पोलीस एका स्पामध्ये जातात आणि त्या ठिकाणी संगीता दवी या 30 वर्षाच्या महिलेचा अपघात होता काही माहीत नाही, परंतु दुर्दैवाने ती दुसऱ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू होतो. पिटासारख्या गुन्ह्यामध्ये कायदा स्पष्ट आहे की पिटासारख्या गुन्ह्यामध्ये महिला कधीच आरोपी होऊ शकत नाही. आरोपी कोण होतो? जो तिच्या कमाईवर पुरुष असेल, जो चुकीचा जो काही प्रकार करत असेल तो त्याच्यावरती तो कायदा आहे. परंतु यामध्ये पोलिसांनी काय केलं त्या ठिकाणी, कारण फिर्यादी पिटामध्ये महिला हे नेहमी पीडित आहे. कायदा असं स्पष्ट असताना तिच्यावरती काय जबरदस्ती पोलिसांनी केली, काय दडपशाही तिच्यावरती करण्याचा प्रयत्न केला की तो आरोपी आहे किंवा तिला काय तिनं वागणूक दिली की त्या कारणास्तव तिने त्यावरनं उडी मारली आणि ती दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही पीडितेचे पती सोबत आहेत. न्याय देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आमचे स्वातीताई आहेत, आमचे दिगंचे ॲडव्होकेट क्रांती साने आहेत, ॲडव्होकेट स्वप्नील गिरमे, ॲडव्होकेट आदिल दातरंगे व सर्व आमची टीम या ठिकाणी या गोरगरीब परिवारांसोबत आम्ही जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि त्यांच्या विरोधामध्ये संबंधित जे कोण स्थानिक पोलिसांचे अधिकारी त्या ठिकाणी गेले असतील त्यांच्या विरोधामध्ये 302 किंवा कल्पेबल होमिसाइड 304 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी जे दुर्दैवी पीडित आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे डेड हाऊसला ससून या ठिकाणी आलो आहे. यानंतर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन सीपीला भेटून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत. आणि डेड बॉडी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही या गोरगरीब परिवारांना, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी घेणार नाही. धन्यवाद. डेड बॉडी खरंच घ्यायची नाही. हो.